त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. मनुष्य जन्म हा अत्यंत अनमोल असा जन्म आहे. या जन्माचं वर्णन भगवंताने खूप ठिकाणी केलेलं आहे. आणि या जन्मासारखा सर्वश्रेष्ठ जन्म दुसरा कोणताही नाही. या जन्मासारखा अनमोल आणि ऐतिहासिक सर्वश्रेष्ठ गुणवत्ता निर्माण करणारा हा एकमेव मानव जन्म आहे. आणि या मानव जन्मातच जर आपण शुल्लक गोष्टीसाठी जर उभी जिंदगी पूर्ण बर्बाद केली तर काय फळ मिळेल का आपल्याला? म्हणून काही शुल्लक गोष्टी या जन्मात तेवढ्या पुरत्या तेवढ्याच कराव्या लागतात. मग काय करायचं काय नेमकं? म्हणून खाओ पिओ मजा करो हे करायचं का? हे तर एक टोक आहे संसारातलं. खा प्या मजा करा, मौज मजा करा, ऐश करा, जेवढा भोग भोगता आला तेवढा सारा भोगा. ही एक टोक आहे मानव जन्माचं. अनेक लोक बेचारे यामध्ये वाहत आहेत. कित्येक कोटी लोक वाहत आहेत त्याच्यामध्ये. 1, 2, 1000, 1200 नाही, कित्येक कोटीनं. आणि जे असं खाओ पिओ मजा करो ऐश करो या विचारापर्यंत जगतात किंवा या पूर्ण आपल्या समजुतीमध्ये आपल्या उद्देशामध्ये जगतात, त्यांचा जन्म ऐतिहासिक गुणवत्तेमध्ये राहू शकत नाही. त्यांच्या मानव जन्माचं मूल्य, त्यांच्या मानव जन्माचं महान श्रेष्ठत्व जगापुढे कोणतंही अनुकरणीय राहू शकत नाही. किंवा त्यांचा कित्येक पिढ्यापर्यंत वर्तमान भविष्य भूत या काळामध्ये त्यांचा प्रभाव कुणालाही प्रभावित करू शकत नाही. लोभ करून करून मेलेला माणूस काय शिकवणार आहे? क्रोध करून करून मेलेला माणूस काय शिकवणार आहे? द्वेष करून 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 मेलेला माणूस त्याच्यापासून कोण काय शिकणार आहे? कपट करणारा, सातत्यानं वैरत्व करणारा माणूस करून करून मेला, त्याच्यापासून काय प्रेरणा मिळेल? त्याच्यापासून कोणती शक्ती मिळेल आपल्याला? भगवान बुद्धांनी या विकारांना जगलेल्या आणि विकारामध्ये मेलेल्या माणसाचं वर्णन दुर्गतीचं केलेलं आहे. अभिधम्मामध्ये याला खूप वर्णन करून करून सांगलं की ही दुर्गती विकाराच्या अवस्थेमध्ये प्राप्त होते. हे विकार म्हणजे अत्यंत जसा गेचूड एखाद्या प्राण्याला चिटकून राहतो असं तो माणसाच्या चित्ताला चिटकून राहतो. निघतच नाही, ते बदलतच नाही. तृष्णा करून 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 जगले आणि मेले, त्याचा काय प्रभाव पडणार आहे समाजावर? ते समाजाला काय शिकवणार आहे? आसक्ती करून 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 मेले, त्यांचा काय पूर्णपणे तेजस्वी आणि तेजोवले समाजाला प्रेरित करणार आहे? आणि म्हणून मानव जन्मात कोणती गोष्ट आहे की जी सर्वात अनमोल आहे, जे लोक कधीच विसरत नाही आणि कधीच त्याला मात्र कानाडोळा करू शकत नाहीत. सातत्यानं त्याची प्रेरणा घेतात, सातत्यानं त्यांच्या पावलावर चालतात, सातत्यानं त्यांचं अनुकरण करून आपल्या स्वतःला तसं बनवण्याचा प्रयत्न करतात. ते मानव जन्माचं सर्वात श्रेष्ठ उद्देश आहे, जे आपण भगवंताच्या गाथेमध्ये म्हणतो नमो अरहंत. फक्त अरहंताला नमन करावं.
अरहंत हेच पावन नमन आहे, सर्वश्रेष्ठ नमन आहे. या जन्माचं जर कोणतं सिद्धी असेल, परिपूर्ण आपलं यश मिळालेलं असेल, या जन्माचा शेवट जर चांगला कोणता असेल, तर अरहंत पदाची महानता ही भारतानं साऱ्या जगाला दिलेली आहे. आणि म्हणून साऱ्या लोकांना आशा वाटते की आपण अरहंत धम्मामध्ये आहोत, अरहंत जीवन पद्धतीमध्ये आहोत, अरहंत जीवन रीतीमध्ये आहोत, अरहंत जीवन डिसिप्लिनमध्ये आहोत आपण. आणि असं खरोखर जगलंच पाहिजे. म्हणून व्यक्तिचरित्रामध्ये आणि व्यक्तिचरित्राच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्वात उच्च प्रकारचं व्यक्तिमत्व आणि व्यक्तिचरित्र हे अग्रगण्य श्रावक अरहंत सारीपुत्त यांचं मिळते. तथागत सम्यक संबुद्धाचा हा राईट हँड म्हणून मानल्या गेलेला अग्रगण्य श्रावक भिक्खू आहे. आणि या दोन भिक्खूपैकी ह्या एक भिक्खू आहे अग्रगण्य श्रावक धर्मसेनापती म्हणून त्यांना भगवान बुद्धांनी गौरव केलेला आहे. सारीपुत्त हा बुद्धाच्या दर्शनासाठी आणि बुद्धाच्या वाणीला ऐकण्यासाठी आणि बुद्धाच्या सानिध्यामध्ये त्यांची प्रेरणा आणि पूर्ण स्फूर्ती घेण्यासाठी 9000 जन्म तो त्यांच्या धारणेमध्ये, त्यांच्या चिंतनामध्ये, त्यांच्या ध्यानामध्ये तो एक सारखा त्यांची पूजा आणि पूजेचं लक्ष करायचा. सारीपुत्तासारखा बुद्धाला जास्तीत जास्त आपल्याकडे ओढवणारा किंवा आपल्या मनात ठेवणारा जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही प्रकांड विद्वान नव्हता. परिपूर्ण बहुश्रुत असा महान विद्वत्तेचा धर्मसेनापती म्हणून अरहंत सारीपुत्त भंतेंचं नाव बौद्ध वाङ्मयामध्ये, बौद्ध इतिहासामध्ये आणि बौद्ध संपूर्ण श्रद्धावंत लोकांच्या मनामध्ये सदा सर्वकाळ मात्र ते फिरत राहते, चिंतन करत राहते, त्यांना मनन करत राहते, त्यांना प्रेरणा देत राहते. सारीपुत्त अमर्याद सहनशील होता. सहनशीलता हा फार मोठा महान गुण आहे, महापुरुषाचा गुण आहे तो. सहनशील होणं आणि क्षमाशील होणं हे दोनही मानसिक सौंदर्य हे महापुरुषाचे असतात, थोर माणसाचे असतात. सर्वश्रेष्ठ पुरुषाचे हे दोन गुण आहेत जे मनाचं सौंदर्य खुलवत राहतात. क्षमाशीलता आणि अनुकंपा त्यांचा एवढा प्रभाव होता. पूर्ण राजगृह, नालंदा, वैशाली, कुशीनगर, सारनाथ, कौसंबी म्हणजे या मध्य प्रदेशातील आणि या उत्तर प्रदेशातील आणि बिहारमध्ये त्यांच्या या गुणाचा प्रभाव प्रचंड होता की बुद्धाचा अग्रगण्य धर्मसेनापती सर्वात महान सहनशील आहे. त्यामुळे या गुणाला अनेक लोकांनी स्वीकार केलं आणि ते पण तसेच बनले. केवळ बनलेच नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि व्यक्तिगुणाचा त्यांनी लाभ घेतला आणि आपलं जीवन सुधारलं. कोणावर खपा झाली नाही, ते कोणावर साध्या गोष्टीसाठी आक्रमक होऊन चवताळले नाही किंवा चिडले नाही किंवा भडकले पण नाही. एकदम क्षुल्लक गोष्टीसाठी कोण
कोणी काही त्यांना डिवचलं, कोणी काही त्यांना म्हटलं किंवा त्यांची निंदा केली तर एक क्षणभर सुद्धा कधी ते अशांत झाले नाही. हे अरहंत अग्रगण्य श्रावक धर्मसेनापती सारीपुत्त भंतेंत महानपण आहे. अरहंत झालेल्या माणसामध्ये ही शक्ती जागत असते. एवढा प्रभाव ब्राह्मण त्या काळामध्ये तत्कालीन ब्राह्मण समाजावर एवढा विलक्षण प्रभाव पडला की सारीपुत्तासारखा सहनशील भिक्खूच नाही कोणी. तर एकानं असं ठरवलं की बरं पाहतो मी ते कसा शांत होत नाही तर मी त्यांची परीक्षा घेतो, ते कसा शांत होत नाही तर मी त्यांच्या परीक्षेला पूर्ण आजमावतो की हे खरंच सहनशील आहे का, अमर्याद सहनशील आहे का. म्हणून एक ब्राह्मण पहिल्या दिवसापासूनच खवळून होता, असा खवळून होता. 12 घंटे होऊन गेले, 12 24 घंटे होऊन गेले, 48 घंट्यापर्यंत तो सतत खवळायचा. नाही असा हाणतो म्हणे मी. आणि त्यांची सहनशीलता लोकाला दाखवतो की खरंच ते सहनशील भगवान बुद्धाचा अग्रगण्य श्रावक धर्मसेनापती आहे का. आणि सारीपुत्त असे चालले ब्राह्मण समाजाच्या त्या वाटेनं चालले, त्या रोडनं. आणि हा मागून लपछपत थपत थपत असा धरधर आला आणि असं कसून जितकी त्याला शक्ती लावता येईल तेवढ्या शक्तीनं त्यांनी त्यांच्या पाठीवर एकदम चापट मारली. इतकी जोरदार मारली की आपल्याला रडू येईल अशी चापट होती ती. असं वर्णन पालीमध्ये आलेलं आहे. भंते सारीपुत्त या अरहंत अग्रगण्य धर्मसेनापतीला वाटलं काहीतरी पडलं का, म्हणून ते थोडंसं बघल्यासारखे केलं, पुढे गेले. ते त्या ब्राह्मणाला एवढं फील झालं, अरे म्हणे मी किती दुष्ट आणि पापी माणूस आहे म्हणे. एवढ्या मोठ्या अरहंत आणि पावन परिपूर्ण दुर्गुण मुक्त असलेल्या गुणवत्तेमध्ये राहिलेल्या अत्यंत विद्वान आणि महान अशा पवित्र पावन गुणाने भरलेल्या भिक्खूला मी चापट मारली. त्यांची सहनशीलता आजमावण्यासाठी त्या लगेच जाऊन पाय धरले, त्यांनी त्रिवार पंचांग प्रणाम केला आणि घरात नेलं. त्यांनी त्यांच्या हातामध्ये भिक्षापात्र होतं, ते भिक्षाटन धम्मचारिकीला चालले होते. लगेच त्यांचं पात्र घेतलं, घरामध्ये आसन टाकलं, त्यांच्या पुन्हा तो क्षमार्चना केली. ओ काच वंदा मी भंते मला तुम्ही अवकाश द्या, वेळ द्या. द्वारतं येनं माझ्याकडून, माझ्याद्वारे, येनं कत्तं काही कर्म झालं असेल, अपराधाचं मी अपराध केला असेल आपल्यासाठी, भंते क्षमतुमे, भंते क्षमतुमे म्हणजे क्षमा करा भंते, मला क्षमा करा भंते, मला क्षमा करा. द्वितीयंपी तीच गाथा, तृतीयंपी 3 वेळ त्यांनी गदगदून तळमळीनं श्रद्धेनं क्षमा मागितली. आणि नंतर घरामध्ये ते पात्र नेऊन स्वयंपाकघरातून पंचपक्वाने त्याच्यात टाकून भंतेच्या हातात देऊन पुन्हा म्हटले,
आदिवासे तुनो भन्ते भोजनं पानीयं परिकल्पितं अनुकंपं पादाय परिगण्हातुमुत्तमम् द्वितीयंपि पुनः तृतीयंपि आदिवासी तुनो भन्ते भोजनं परिकल्पितं व्यंजनं परिपूर्णं परिशुद्धं भन्ते अनुकंपं उपादाय परिगण्हातुमुत्तमम्। अशा प्रकारे त्याने त्रिवार विनंती करून भन्तेला भोजन दानाची विनवणी केली. नम्रतापूर्वक श्रद्धापूर्वक तळमळीनं तेव्हा त्याचं फळ मिळते. तेव्हा तो त्यातून तो मुक्त झाला तरी भन्ते काहीच म्हणत नाही. ठीक आहे तुला माप असं पण भन्ते म्हणत नाही. एवढा अथांग ज्ञानानं भरलेला बुद्धा समान करुणावंत महाकरुणावंत सारीपुत्त भन्ते होते. बुद्धा समान मैत्री करुणा मुदिता उपेक्षा या चार ब्रह्मविहारामध्ये परिपक्व असा अग्रगण्य श्रावक धर्मसेनापती अरहंत सारीपुत्त भन्ते होता. त्यांची ख्याती सर्व गुणामध्ये महान होती. अल्प इच्छी होता. इच्छाच नव्हत्या त्यांना. जितक्या जास्त इच्छा तितका जास्त मनोविकार वाढतो. जितकी अमर्याद आसक्ती हाव इच्छा तेवढे चित्ताला विकार वाढतात. बेचैनी वाढते, अशांती वाढते. पूर्ण माणूस जीवनामध्ये वैफल्यग्रस्त होतो. त्या अति इच्छेमुळे अति आसक्तीमुळे अति हाव केल्यामुळे. आणि आपण पाहता आजही लोक आपल्या जीवनामध्ये मर्यादित सर्व असलं तरी असं एवढं आणखी पाहिजे होतं आपल्याकडे, आणखी एवढं पाहिजे होतं, आणखी असं पाहिजे होतं, आणखी तसं पाहिजे होतं, पाहिजे होतं, पाहिजे होतं, पाहिजे होतं, असं पाहिजे होतं, तसं पाहिजे होतं, असं पाहिजे होतं, असं पाहिजे होतं, असं पाहिजे होतं म्हणून आपल्या चित्ताला लोक असं वाहवत नेतात एखाद्या मोठ्या महान पुरासारखं. आणि ही चित्ताची अनियंत्रित अवस्था आहे. हे अनियंत्रित चित्त म्हणजे पूर्ण धोक्यात जाणारं चित्त आहे. एकदा राजगृहामध्ये सारीपुत्त भदंत यांचं जिकडे तिकडे गुणगान लोक गाऊ लागले. ज्ञानी आहेत, बहुश्रुत आहेत, गोड बोलणारे आहेत, सर्वांना जिंकणारे आहेत, अत्यंत प्रगल्भ आहेत. सारे त्यांचे गुण अमर्याद आहेत. प्रत्येक गुण त्यांचा हा माणसाला घेण्यासारखा असं म्हणून उपासक हे त्यांचा गुणगौरव गाऊ लागले. तेवढ्यामध्ये एक दुसरा भिक्खू आला. त्याचं नाव होतं तिस्स. हे म्हणे काय काय तुम्ही बोलता म्हणे, नुसतं सारीपुत्ताबद्दल. सारीपुत्त 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 गुणवान आहे, सारीपुत्त निर्मळ आहे, सारीपुत्त सहनशील आहे, सारीपुत्त अगाध ज्ञानानं भरलेला आहे, सारीपुत्त मधुर वाणीचा आहे, सारीपुत्त अत्यंत सुंदर प्रवचन देतो. माझं प्रवचन ठेवा ना म्हणे, तुम्ही ऐका ना म्हणे माझं प्रवचन. आणि असं त्या उपासकावर
दमदाटी करून त्यांना प्रवचन ठेवायला लावलं बघा. आणि सारीपुत्ताची अत्यंत गलिच्छ निंदा केली त्यांनी. मी माझी शेकी मारायची आणि तुम्हाला दोष द्यायचा आहे, बरोबर आहे? मी माझा मोठेपणा दाखवायचा आणि तुम्हाला मग तुम्ही बेकार आहात, असं बरोबर आहे का? हे धम्म आहे का? मी माझेच गुणगान गायचे आणि मी तुमची पूर्ण बदनामी करत राहायचं, हे बरोबर आहे का? हे धम्मामध्ये आहे का? सारीपुत्ताचा गौरव होणार नाही म्हणून माझाच गौरव झाला पाहिजे हे भंते तिस्साला वाटलं. माझी कीर्ती वाढली पाहिजे, मला लोक पाया पडले पाहिजे, मला लोकांनी चिवरदान दिलं पाहिजे, मला लोकांनी भिक्षादान दिलं पाहिजे, मला लोकांनी पाया पडून माझं वाहवा केली पाहिजे, खूप गौरव गाथा गायल्या पाहिजे म्हणून हा तिस्स तडफडू लागला. त्याला वेळ दिला. भंतेजी या दिवशी तुमचं प्रवचन आहे. आणि भंतेजींनी आपल्या विहारात बसून गाथा बोलणं सुरू केलं. घोकमपट्टी करू लागला. हे गाथा घे. चखुना सवरो साधू घानेय सवरो साधू श्रोतेय सवरो साधू जिव्हाय सवरो साधू साधुवाचाय सवरो कायाय सवरो साधू साधू मनसाच सवरो मनसाच सवरो साधू साधू संपत्त सवरो सब दुःखा विनाशये. साऱ्या दुःखाचा नाश फक्त एका गुणानं होते, संयम. डोळ्याचा संयम, कानाचा संयम, नाकाचा संयम, जिभेचा संयम, वाणीचा संयम, शरीराचा संयम आणि सर्वात मोठा संयम मनाचा संयम. हे सर्व दुःखाचा नाश करते. पाठांतर करू लागला. घोकून पाठ करू लागला. आला दिवस प्रवचनाचा. भंतेजी तिसरा चला प्रवचनाला, तुमचा वेळ आहे. असा मंडप उभा करला होता. त्याला पूर्ण वेगवेगळे फुलं लावले होते आणि सर्वीकडे लोक जमा झाले. हे प्रचंड लोक जमा झाली त्या मंडपाच्या समोर. आणि भंतेजी मग असा आला बघा आणि स्टेजवर चालला आणि अशा आसनावर बसला. आणि आसनावर बसल्याबरोबर त्या आसनावर त्याला काय आठवच नाही. असा पाहू लागला इकडे तिकडं, कावरा झाला. त्याला एकही शब्द आठवना घोकमपट्टी केलेल्या गाथीचं, बुद्ध वचनाचं. आणि थोडा वेळ बसल्यासारखं त्यांनी केलं आणि मग असं कवरा होऊन त्याने लगेच पाय खाली केले आणि जग पळायला सुरुवात केली. धूम पळू लागला आणि जाऊन पळता तिकडे अंधार दिसला नाही तर संडासाच्या टाकीमध्ये जाऊन पडला. ही बातमी जेव्हा भगवंताला कळवली की तिसरं सारीपुत्ताची अतिनिंदा करू लागला, त्यांची बदनामी करू लागला. माझं प्रवचन ठेवा म्हणून त्यांनी आव आणला आणि त्याचं प्रवचन ठेवलं. तर तो 2-4 दिवसापासून ते बुद्ध वचन घोकून पाठांतर करू लागला होता, त्याचं काय पाठ झालं नाही. आणि भगवान त्याला स्टेजवर आणून बसवलं तर त्याला काय आठवना आणि इकडे तिकडंच पाहू लागला. आणि थोड्या त्यांनी पाय खाली केले आणि जे पळत गेला भगवान तर अंधारामध्ये तिकडे एका नरकाच्या संडासाच्या टाकीतच जाऊन पडला. भगवान म्हणाले तो आताच दुर्गतीला गेला नाही, फार काळापासून तो दुर्गतीलाच आहे. याच्यावरली कथा आपण नंतर पाहू. सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल. मंगल मैत्री आशीर्वाद.
अभिवादनशील नित्यं वड्डापचायिनो चतारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बल बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि